1975 सालामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्रामाचा 50वा स्मृती दिन बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली देऊन साजरा करण्यात आला। 1975 च्या बहिरम येथील कापूस आंदोलनातील स्वर्गीय विठ्ठल दुतोंडे, शेतकरी तसेच शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्वर्गीय दादा हावरे, स्वर्गीय शंकर, स्वर्गीय मामराज खंडेलवाल, स्वर्गीय केशरबाई सिक्ची, वामन खलोकार, स्वर्गीय विनायक कोरडे यांना सर्वांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन अहमदाबादकर, प्रमुख पाहुणे दिलीप काळे, जानराव हाके, सुधाकर हावरे, कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश साबळे, गोपाल भालेराव, कुमार बोबडे व मनीष हावरे इत्यादी उपस्थित होते। श्री क्षेत्र बहिरम येथील कर्मयोगी गाडगे महाराज स्मृती स्थळापासून शहीद विठ्ठल दुतोंडे सभागृहापर्यंत ही कापूस उत्पादक शेतकरी व शेतकरी महिला यांनी डोक्यावरती कापसाचे गाठोडे घेऊन पदयात्रा करून कापूस दिंडी काढली। यावेळी जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कापूस दिंडीचे नेतृत्व केलं। कापसाला 12,000 रुपये तर सोयाबीनला 9,000 रुपये, तुरीला 14,000 रुपये अशी कर्जमाफी देण्यात यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली। शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला। कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आता कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आता कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा 24 जानेवारी 1975 रोजी या अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम या बहिरम इथे झाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी। आज 24 जानेवारी 2024 आज 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नेतृत्व केलं, ज्या शेतकरी नेतृत्व केलं असे दादासाहेब हावरे, स्वर्गीय भाऊसाहेब साबळे, स्वर्गीय शंकरराव बोबडे, स्वर्गीय वामनराव खलोकार, स्वर्गीय मामराजी खंडेलवाल, स्वर्गीय केशरबाई सिक्की आणि जे शेतकरी SP सुधीर कुमारच्या गोळीबारानं मरण पावले असे स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत। आजचा हा श्रद्धांजली सभेचं आयोजन यासाठी आहे, येणाऱ्या भविष्यामधल्या नवीन त्या उमद्या शेतकऱ्यांनी आपल्या न्यायासाठी लढलं पाहिजे। हे आंदोलन बहिरमचं आंदोलन येणाऱ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आंदोलन असावं आणि कोणतेही सरकार असो, हे प्रत्येक सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असते, व्यापारी धार्जिणे सरकार असते आणि शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रबळपणे प्रखरपणे विरोध करून आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन आमचा आहे। आणि त्या काळामध्ये 1975 साली त्या 1400 ते 1500 बैलबंड्या घेऊन शेतकरी इथे आले होते। अशा शेतकरी परिषदेतील सर्व शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित करून आम्ही नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून करतो आहोत। हेच या निमित्तानं आम्ही त्या प्रकारचं आयोजन आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून घनश्याम पालीवाल यांचा हा वृत्तांत।